जय एससी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। प्रतापराव तुर्काने यांनी एक शंका उपस्थित केली आहे की सामान्य शेतकऱ्यांना एससीटी वैदिक परवडत नाही। खरं तर मित्र या विषयावर आपण अनेकदा बोललेलो आहोत, अनेकदा ह्या विषयावर आपण चर्चा केली आहे, परंतु प्रतापरावांसाठी पुन्हा एकदा मी सांगतो। पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवा, केमिकलची शेती करून किंवा जैविक शेती करून किंवा ऑर्गॅनिक शेती करून श्रीमंत होऊ शकत नाही, हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे। अनेक जणांनी आतापर्यंत केमिकलच्या जीवावर केलेली प्रगती आज त्यांच्या अधोगतीला कारण बनते आहे। जैविक शेतीच्या पाठीमागे गेलेले शेतकरी आहे ती पिकं गमावून बसलेले आहे, आता खाऊन पिऊन सुखी आहे। आणि ऑर्गॅनिक शेती तर आजच्या काळामध्ये संभवच नाहीये, कारण माती विषारी झालेली आहे, पाणी दूषित झालेले आहे आणि हवाही आता दूषित होण्याच्या मार्गावर आहे। तुमचं शेणच तुमचा विषारी झालेला आहे, तेव्हा ऑर्गॅनिक शेती तुम्ही करणार कशी? मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की शेती करण्यासाठी तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे तर स्वस्त पर्याय का पाहिजे? तुम्हाला घरामध्ये जर लग्न करायचंय, सर्व गोष्टी तुम्हाला उच्च दर्जाच्या पाहिजे। शेतामध्ये जेव्हा तुम्हाला पीक पिकवायचे किंवा गोठ्यामध्ये जेव्हा तुम्हाला गाई मोठी करायची, तिला मात्र तुम्हाला स्वस्तातलं पाहिजे। हा दुजाभाव का? तुमच्या पिकाला तुम्ही सोन्यासारखं अमृत घातलं पाहिजे। स्वस्त मिळतंय म्हणून तुम्ही त्याला विष का घालता? आणि बरं, स्वस्त मिळतंय म्हणून तुम्ही त्याला विष घातलं तर आज शेतीची परिस्थिती काय आहे? सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे। आणि जसं आपण स्वतःसाठी उच्च दर्जाचं अन्न बघतो, हे ज्यावेळेस आपण बघतो तसं आपण आपल्या शेतीमध्ये स्वस्तातलं का वापरतो? आणि स्वस्तातलं वापरूनच आपण गरीब राहिलोय असं नाही वाटत का तुम्हाला? किंमत न बघता क्वालिटी बघितली पाहिजे। मी माझ्या शेतामध्ये क्वालिटी खत टाकेल, क्वालिटी पोषण वापरेल आणि एक उच्च दर्जाचं पीक मी पिकवेल। मी अमृता समान दर्जेदार एखादं फळ असेल, भाजी असेल, धान्य पिकवेल आणि त्याला माझ्या हक्काने मी बाजारभाव मागेल। असं ज्यावेळेस तुम्ही कराल तर एससीटी वैदिकच्या शेतकरी ज्याप्रमाणे आज उत्पन्न भरपूर काढताय, भरघोस काढताय आणि श्रीमंत होताय, तसं तुम्ही पण होऊ शकता। आणि तुम्ही स्वस्तामधलं वापरून, जसं तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता की नाही गरीब शेतकऱ्यांना परवडत नाही, आता मला सांगा, जर श्रीमंत शेतकरी 1000 झाडं लावतो तर गरीब शेतकऱ्यांनी 100च लावावी। जर श्रीमंत शेतकरी 10 एकरमध्ये करतो तर गरीब शेतकऱ्यांनी 10 गुंठ्यामध्ये करावं। 10 गुंठ्यामध्ये तुम्ही एससीटी वैदिक वापरा ना। गरीब शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारची शेती करण्यापेक्षा आपण बघतो गरीब परिस्थिती आहे ना, मग तुम्ही 2च गाया सांभाळा, पण ते एकदम आदर्श करा। तुम्ही 10 गुंठे करा, पण ती अतिशय उत्कृष्ट अशी शेती करा। 10 गुंठ्यामध्ये 1 एकरचं उत्पन्न काढण्याची तयारी करा ना। 1 एकरचा खर्च तुम्ही 10 गुंठ्याला करा आणि 10 गुंठ्याचं म्हणजे तुम्ही 1 एकरचं उत्पन्न काढा। हेच मी नेहमी गरीब शेतकऱ्यांना सांगतो। आणि खरं जर पाहिलं तर एससीटी वैदिक हे एकमेव असं तंत्रज्ञान आहे जे खरोखर खऱ्या अर्थाने गरीब शेतकऱ्यांना श्रीमंत करू शकतं। दुसरं कुठलंच तंत्रज्ञान जगामध्ये गरीब शेतकऱ्यांना श्रीमंत करू शकणार नाही। फक्त गरीब शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे। मी माझ्या शेतीमध्ये दर्जेदार आणि सोनच टाकेल, मी डुप्लिकेट विषारी केमिकल टाकणार नाही। अशा प्रकारे तुम्ही जर जिद्द बाळगली तर तुम्ही 100% श्रीमंत होऊ शकता। तुम्हाला परवडण्याची गरज नाहीये, तुम्हाला मानसिकता बदलण्याची गरज आहे। तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक शेतकरी, हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये कर्जामधून मुक्त झाले आणि लखपती झाले। तुम्हाला हवे असतील तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा आणि त्यांचे नंबर घ्या, की एससीटी वैदिक एकमेव तंत्रज्ञान आहे जे गरीब शेतकऱ्यांना श्रीमंत करू शकतं। धन्यवाद।